अकोला जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीसोबतच तस्करीचे प्रमाण वाढले आहे। अलीकडेच अकोट रेल्वे स्टेशनजवळ पुणे येथील सीमा शुल्क विभाग, जीएसटी विभाग व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून अकोट येथील नया प्रेस भागातील 3 आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करून त्यांना अटक केली होती। चौकशी दरम्यान आरोपी कन्हैयालाल सिकची, नंदकिशोर श्रीकिसनदास सिकची व राजकुमार श्रीकिसनदास सिकची यांनी वन्य प्राण्यांची कातडी, खवले मांजर व इतर वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या टोळींची माहिती दिली। माहितीच्या आधारे अकोला वन विभागाच्या पथकानं बनावट खरेदीदार बनून तस्करांशी संपर्क साधला। वर्धा जिल्ह्यातील आष्टी गावानजीक हा व्यवहार ठरला। त्यामुळे वन विभागानं आष्टी गावाजवळ सापळा रचून किसनराव बाबाजीराव गायकवाड, राहणार पिंपळखुटा, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती, केशव माधन भिडगडे, राहणार आष्टी, जिल्हा वर्धा, मोहन पुंडलिकराव मनोहरे, राहणार तुमनी, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा, सुमित कैलास पवार, राहणार वाघोली, तालुका जिल्हा अमरावती या चौघांना ताब्यात घेतलं। या आरोपींकडून दुर्मिळ वन्य प्राणी 13 किलो वजनाचे खवले मांजर जप्त करून या चौघांनी अटक केली। तस्करी प्रकरणात आता आरोपींची संख्या 7 झाली असून त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 1 मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कारवाई सहाय्यक वनरक्षक अकोला SK खुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला VR थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी पातूर SD गव्हाणे, वनपाल अकोला AV सावळे, वनमजूर MG काटे, मंगेश वाळके, अनिल चौधरी, अक्षय खंडारे, तुषार अवारे, अनिल जाधव या पथकाने केली। या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही वन्य प्राणी तस्कर प्रकरणे उघडकीस येण्याची तसेच आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली। आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधींची किंमत असलेल्या खवले मांजर वर्धा जिल्ह्यातील आर्वी गावानजीक तस्करांकडून जप्त करण्यात आलं। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून या तस्करांसोबत सौदा केला आणि सापळा रचून ही कारवाई केली। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।